हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सायन्स 1चा 5th लेसन ॲसिड अँड बेसेस अँड सॉल्ट्सचं नेक्स्ट लेक्चर. ओके, आज आपण एक इम्पॉर्टंट टर्म बघणार आहोत की ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, की ज्यात ग्रॅम पर लिटर आणि मोलॅरिटी कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. मोल्स पर लिटर. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला आपण लास्ट लेसनमध्ये शिकलेलो आहे. सो 4th लेसनमध्ये जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येत नसतील तर पेज नंबर 51 आणि 52 वरती जावा परत. ओके, मग इथं मॉलिक्युलर मास वगैरे सगळ्या कॉन्सेप्ट्स रिवाईज करा. ओके, त्या येत नसतील तर हे कॉन्सन्ट्रेशन काहीही कळणार नाही, कारण नंबर ऑफ मोल्स आले तरच तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, मग आता इंट्रोडक्टरी पार्ट बघूया. पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा. कट अ लेमन इनटू 2 इक्वल पार्ट्स. Take the juice of each part into 2 separate beakers. Pour 10 ml of drinking water in 1 beaker and 20 ml in second. ओके, म्हणजे काय करायचं आहे, आपण 2 इक्वल पार्ट्स करायचे आहेत लेमनचे. त्याचा ज्यूस ए आणि बी दोन्ही बीकरमध्ये टाकायचं आहे आणि एमध्ये एवढं वॉटर पोर करायचं आहे की ते टोटल 10 ml पर्यंत आलं पाहिजे आणि बीमध्ये एवढं टाकायचं आहे की ते 20 ml मध्ये आलं पाहिजे. ओके, स्टर द सोल्युशन्स in the both beakers and taste them. Is there any different in the taste of the solutions in 2 beakers? What is that difference? म्हणजे काय करायचं, एवढं केल्यानंतर ते स्टर करायचं, मिक्स करायचं प्रॉपरली आणि ए आणि बी मधलं टेस्ट करायचं. तर आपल्याला काय जाणवेल की ए मधलं जास्त आंबट आहे बी पेक्षा. ओके, कारण दोघांमध्ये लेमनची क्वांटिटी सेमच होती, बट वॉटर ह्याच्यात जास्त आहे आणि याच्यात कमी. सो हे कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि हे कसं असेल, डायल्यूट. म्हणजे हे स्ट्रॉंग असणार आहे आणि हे कसं असणार आहे, वीक. ओके, बघा. इन द अबो ॲक्टिव्हिटी द सोअर टेस्ट ऑफ द सोल्युशन इज बिकॉज ऑफ सोल्यूट लेमन ज्यूस इन देम. ओके, द क्वांटिटी ऑफ लेमन ज्यूस इज द सेम इन बोथ सोल्युशन्स, येट देअर टेस्ट इज डिफरंट. The solution in the first beaker is more sour than the one in the second beaker. ओके, म्हणजे फर्स्ट बीकरमधलं सोल्युशन हे सेकंड बीकरपेक्षा जास्त आंबट आहे. दोघात आपण लिंबू तर सेम टाकलेला होता, लेमन, बट याच्यात वॉटर कमी आणि याच्यात जास्त होतं. ओके, याच्यासाठीच आपण कॉन्सन्ट्रेशन ही टर्म शिकणार आहोत. ऑल्दो द क्वांटिटी ऑफ सोल्यूट इज द सेम इन द बोथ सोल्युशन्स, द क्वांटिटी ऑफ सॉल्वंट इज डिफरंट. The ratio of quantity of solute to the quantity of resulting solution is different. Okay, this ratio is larger for solution solution in the first beaker, and therefore the solution tastes more sour. On the other hand, proportion of lemon juice in the total solution in the second beaker is smaller and the taste is less sour. म्हणजे पहिल्या याच्यात बघा, सोल्यूटचं पर्सेंटेज जास्त होतं ॲज कम्पेअर टू वॉटर. म्हणजे 10 ml मध्ये तेवढा सोल्यूट आणि याच्यात 20 ml मध्ये तेवढा सोल्यूट. ओके, सो फर्स्टमधलं बीकरमधलं मोर सोर होतं, जास्त आंबट सेकंडपेक्षा. पुढे बघा. द टेस्ट ऑफ फूड स्टफ डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ टेस्ट गिविंग इन्ग्रेडियंट्स अँड इट्स प्रपोर्शन इन द फूड स्टफ. ओके, म्हणजे हे सगळं प्रपोर्शनवरती डिपेंडंट आहे. ओके, म्हणजे हे सगळं जे डिपेंडंट आहे ते कशावर आहे, प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन द टोटल सोल्युशन. ओके, प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन द टोटल सोल्युशन. फर्स्ट बीकरमध्ये हे प्रपोर्शन काय होतं, जास्त. सो हा जास्त आंबट होता, मोर सोर. आणि याच्यात प्रपोर्शन काय होतं, लेस. सो हा कमी, स्मॉलर प्रपोर्शन होतं, सो लेस सोर होता. ओके, हा जो आहे तो काय असेल, मोर सोर, कारण याचं प्रपोर्शन काय आहे, जास्त आहे. प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन द टोटल सोल्युशन एचं जास्त आहे, म्हणजे लार्जर आहे, आणि याचं काय आहे, स्मॉलर आहे. सो हा जास्त आंबट लागेल, हा कमी आंबट लागेल, एवढंच आपल्याला कळतंय फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पॅरेग्राफमधून. ओके, म्हणजे आपण जी ॲक्टिव्हिटी केली, काय केलं, दोघांच्यामध्ये लेमन सेम घेतला, म्हणजे सोल्यूट सेम घेतला, आणि वॉटर याचे 10 ml 20. सो सॉल्वंट काय आलं, डिफरंट. सोल्यूट सेम आहे आणि सॉल्वंट डिफरंट आहे, तर त्यांची टेस्ट डिफरंटच लागणार. मग हा मोर सोर का, कारण याच्यात प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन द टोटल सोल्युशन काय होतं, लार्जर, आणि याच्यात स्मॉलर होतं. सो हा लेस सोर होता. ओके, इथपर्यंत कळालं.
आता फूड स्टफ जे आपण बनवतो त्याची पण टेस्ट कशावर डिपेंड राहते, त्यातल्या इन्ग्रेडियंट्सवर, त्यांच्या प्रपोर्शनवर. Similarly, all the properties of solution depends on nature of solute and solvent and also proportion of solute in the solution. When concentration of solute in its solution is high, it is concentrated solution, while the solution is called dilute solution when the concentration of solute is low. ओके, प्रोपोर्शनलाच काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन. आणि याच्यावरून दोन टाईप्स होत आहेत बघा, कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट. मग हे व्यवस्थित मार्किंग करून घ्या या दोन लाईन्स. म्हणजे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हाय असतं त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात, आणि कॉन्सन्ट्रेशन जर लो असेल तर त्याला काय म्हणतात, डायल्यूट. ओके, हा जो आहे तो कॉन्सन्ट्रेटेड येणार कारण याचं हाय आहे आणि याचं लो आहे, सो हा काय येणार, डायल्यूट येणार. ओके, ए आणि बी मध्ये. हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे ज्याच्यात सोल्यूट जास्त आहे, त्याचं प्रपोर्शन जास्त आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. ज्याच्यात सोल्यूटचं सोल्युशनमधलं प्रपोर्शन कमी आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे किंवा क्वांटिटी कमी आहे त्याला वीक म्हणजेच कसं म्हणतात, डायल्यूट. ओके, आता हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते एक्सप्रेस करायला काही टर्म्स आहेत, भरपूर आहेत तशा, बट त्यातले आपण दोनच बघणार आहे, ग्रॅम पर लिटर आणि मोल्स पर लिटर, की ज्याला मोलॅरिटी म्हणतात. सेव्हरल युनिट्स आर यूज टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. टू ऑफ दीज युनिट्स आर मोर फ्रिक्वेंटली. द फर्स्ट युनिट इज द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डिझॉल्व्ड इन 1 liter solution, that is gram per liter. The second unit is the number of moles of solute dissolved in 1 liter of solution. This is called molarity of solution. The molarity of solution indicated by writing its molecular formula inside the square bracket. म्हणजे असं लिहिलं NaCl आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं तर त्याला मोलॅरिटी म्हणतात. 1 मीन्स मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज 1 मोलार. ओके, हे जे आहे जे मी बॉक्स करतोय आणि अंडरलाईन करतोय ते लिहून घ्या. म्हणजे आपण ग्रॅम्स पर लिटरमध्ये घेतलं, म्हणजे सोल्यूट ग्रॅम्समध्ये काउंट केला आणि सोल्युशन लिटरमध्ये काउंट केलं तर ते ग्रॅम्स पर लिटर येणार आहे. आपण सोल्यूट मोल्समध्ये काउंट केला आणि सोल्युशन लिटरमध्ये काउंट केलं तर ते मोल्स पर लिटर म्हणजे काय येणार, मोलॅरिटी. ओके, मग याच्यात एक कळतंय की लिटर हे सेम आहे. ओके, सोल्यूट जर ग्रॅम्समध्ये घेतला तर ते ग्रॅम पर लिटर होणार आहे, आणि सोल्यूट जर मोल्समध्ये, नंबर ऑफ मोल्समध्ये काउंट केला तर तो मोलॅरिटी होणार आहे. ओके, मग हे होतं कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड. मग आपल्याला एक टेबल दिलेला आहे नेक्स्ट पेजवर, तो कम्प्लीट करायचा आहे. बट आधी हे मार्किंग घेतलं आहे का बघा, सगळं एकदा रिवाईज करू आणि मग तो टेबल सॉल्व करूया. मग आपण pH कडे जाऊ. बघा परत एकदा लक्ष द्या, आपण काय केलं की ॲक्टिव्हिटी घेतली, लिंबू घेतला, तो 2 इक्वल पार्टमध्ये टाकला, एक ए मध्ये पेला, एक बी बिकरमध्ये पेला. ए मध्ये 10 ml वॉटर टाकलं, बी मध्ये 20 ml पर्यंत टाकलं. टेस्ट केलं तर आपल्याला समजलं की ए मोर सोर आहे आणि बी लेस सोर आहे. असं का झालं, कारण दोघात तर लिंबू तर सेम टाकलेला, जरी सोल्यूट सेम असेल तरी सॉल्व्हंट सेम नाहीत. सॉल्व्हंट याच्यात कमी आणि याच्यात जास्त आहे. सो आपण प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन टोटल सोल्युशन बघितलं तर याचं जास्त आहे, याचं कमी. याचं जास्त असल्यामुळे हा जास्त आंबट म्हणजे मोर सोर, आणि याचं कमी असल्यामुळे हा मोर सोर. याच्यावरूनच टर्म 2 काढल्या की ज्याच्यात प्रपोर्शन जास्त असतं सोल्यूटचं त्यालाच कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात, आणि ज्याच्यात कमी त्याला डायल्यूट. ह्याच्यात जास्त आहे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन, सो हा कॉन्सन्ट्रेटेड झाला, सो हा जास्त आंबट. हा डायल्यूट आहे, सो हा कमी आंबट. म्हणजे हा स्ट्रॉंग आहे, हा वीक आहे. ओके, हे कॉन्सन्ट्रेशन 2 टर्म्समध्ये मोजतात. जर सोल्यूट ग्रॅम्समध्ये आणि सोल्युशन लिटरमध्ये काउंट केलं तर ते ग्रॅम्स पर लिटर येतं. जर सोल्यूट नंबर ऑफ मोल्समध्ये काउंट केला आणि सोल्युशन लिटरमध्ये काउंट केलं तर त्याला आपण मोलॅरिटी म्हणतो. मोलॅरिटी अशी इंडिकेटेड करतात 1, आणि मोलॅरिटीचं युनिट काय असतं, मोलार. ओके, हे व्यवस्थित करा. हे 2 पॉईंट्स कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट आणि हे मोलॅरिटी इन ग्रॅम्स पर लिटर लक्षात ठेवा. ओके, मग हा टेबल कम्प्लीट करूयात. टेबलमध्ये बघा काय दिलेलं आहे, आधीच टेबल समजावून घ्या काय आहे, आपण कॅल्क्युलेशन्स करू.
पहिल्यांदा इथं नाव दिलेलं आहे सोडियम क्लोराईड, काय येईल NaCl. त्याचं मोलिक्युलर मास काढलं. ओके, ह्याला वरती एक टिपिकल नेमिंग दिलं आहे बघा, याला A, याला B, याला C. आता ग्रॅम्स बघा, याचे 117 दिलेलं आहे, त्याला D दिलं आहे. मग E म्हणजे काय आहे बघा, क्वांटिटी ऑफ सोल्यूट. इथं मोल्स काढतोय आपण. मोल म्हणजे काय असणार आहे, ग्रॅम डिवायडेड बाय मोलिक्युलर मास. आपल्याला माहीत आहे वेट किंवा मास इन ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलिक्युलर मास. ओके, मग ग्रॅम्समधल्या मासला मोलिक्युलर मासने डिवाइड केलं की आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळतील. आता बघा व्हॉल्यूम F, व्हॉल्यूम लिटर्समध्येच दिलेलं आहे. आता ग्रॅम पर लिटर पहिलं कॉन्सन्ट्रेशन G म्हणजे काय असणार, ग्रॅममध्ये जे आहे D त्याला Fने डिवाइड करणार लिटर्सने. Dला Fने म्हणजे याला याने डिवाइड केलं, याला याने डिवाइड केलं तर आपल्याला ग्रॅम पर लिटर मिळणार आहे. आणि मोलॅरिटीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलॅरिटी इथं लास्टला, त्यात काय असतं, मोल्स पर लिटर. मग मोल कुठे आहे E आणि लिटर कुठे आहे F, मग E डिवायडेड बाय F इथं आहे. म्हणजे बघा, आपण पहिल्यांदा नेम, मोलिक्युलर फॉर्म्युला, याच्यावरून हे मोलिक्युलर मास काढू शकतो. सो हे वेगळं आहे कम्प्लिटली. ओके, इथं ग्रॅम्स, मोल्स आणि लिटर्स दिलेलं आहे. ओके, मग C आणि D आणि E याचे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत. ओके, F दिलेला आहे आणि हे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत. हे काढताना Dला Fने डिवाइड करायचं आणि हे काढताना Hला Eला Fने डिवाइड करायचं. लक्षात येतंय? लक्षात येतं बघा, परत एकदा लक्ष द्या. आपण CDE या 3 मधले 2 दिलेले असतील तर थर्ड कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आपण C कॅल्क्युलेट करू शकतो याच्यावरून. मग C आणि D दिलं तर E काढू शकतो, C आणि E दिलं तर D काढू शकतो. ओके, मग हे कॅल्क्युलेशन वेगळे झाले. आता एकदा हे सगळं मिळालं C, D, E, F, तर G कसं काढणार, Dला Fने डिवाइड करणार आणि H कसं काढणार, Eला Fने डिवाइड करणार. अशी डिफरंट कॅल्क्युलेशन्स आहेत. फर्स्ट कॅल्क्युलेशन एक्सप्लेन करतो मी NaClचं, लक्ष द्या. NaClचं बघा, C कसं कॅल्क्युलेट केलंय, C Na प्लस Cl. Na किती असतं 23 आणि हे 35.5 म्हणजे येईल 58.5. ओके, D त्यांनी दिलेलंच होतं. मग E काय येईल बघा, D बाय C म्हणजेच हे 117 डिवायडेड बाय 58.5, कारण D त्यांनी ऑलरेडी दिलेला होता. ओके, हे डिवाइड केलं तर 2 मोल्स येणार आहे E. ओके, F दिलेला आहे आपल्याला, किती दिला आहे, 2 लिटर्स. आता बघा, पहिलं G जे आहे ते काय असतं, D/F. मग G जे आहे ते D/F. मग D किती दिला आहे बघा आपला ह्या ह्याच्यात, D 117 अपॉन F किती आहे, 2 लिटर्स. सो हे काय येईल, 58.5 ग्रॅम पर लिटर. ओके, नेक्स्ट H बघा काय आहे, E/F. मग H जो आहे तो काय येणार आहे, E/F. ची व्हॅल्यू बघा किती आहे, 2. Fची व्हॅल्यू पण किती आहे, 2. हे येणार 1 आणि मोलार. M म्हणजे काय असतंय, मोलार. हे कॅल्क्युलेशन्स आहेत ह्याचे. हवे असतील तर व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. असलं काय एक्झामला पडत नाही, शाळेतल्या टीचरना तर यायला पाहिजे एक्झामला टाकायला. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हे कॅल्क्युलेशन्स फास्ट नोट डाऊन करा. सेम आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे. मिसिंग जे आहेत ते फटाफट लिहून टाकायचे. झालंय. आता सेकंड काय आहे बघा, HCl आहे. HClची कॅल्क्युलेट करू. बघा, आता HClचं नेम यांनी दिलेलं नाही, इथं लिहा हायड्रोक्लोरिक ॲसिड. ए मध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, आता हायड्रोक्लोरिक ॲसिड B दिलंय, C नाही दिलेलं. C कॅल्क्युलेट करूया. HClचं C काय येईल बघा, 1 × H प्लस 1 × Cl. हायड्रोजनचं 1 × 1 प्लस 1 × क्लोरीन 35.5. हे 1 प्लस 35.5 किती येईल,
36.5 यू. ओके, सी म्हणजे मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं. इथं काय येईल 36.5 यू. लिहून टाकलं लगेच इथं, तुम्ही पण लिहून टाका. हायड्रोक्लोरिक ॲसिड 36. आणि हे कसं आलं हे कॅल्क्युलेशन्स इथं दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट ग्रॅम आपल्याला दिलं आहे 3.65. मग ई काय असणार डी डिवायडेड बाय सी. मग डी किती आहे इथं 3.65, सी किती आहे 36.5. मग ई कॅल्क्युलेट करूया इथं बघा, लक्ष द्या. ई सॉरी जे दिलं आहे ते लिहून घेतो. डी किती दिलं आहे 3.65 ग्रॅम. ई काय असतंय डी बाय सी. मग डी किती आहे 3.65, हे आहे 36.5. हे किती येईल 0.1 मोल. किती येणार आहे 0.1 मोल येणार आहे. मग इथं ई लिहून टाकूया आपल्या याच्यात 0.1 मोल. एफ किती दिलं आहे बघा 1 लिटर. लागलीच लिहून घेऊ एफ 1 लिटर. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघा जी डी अपॉन एफ. जी जे आहे ते काय आहे डी अपॉन एफ. मग डी किती आहे बघा आपलं 3.65, एफ किती आहे 1. हे 3.65 अपॉन 1 म्हणजेच किती येईल 3.65 ग्रॅम पर लिटर. ओके, लागली तिथं लिहून टाकू जी 3.65 ग्रॅम पर लिटर. आता नेक्स्ट बघा एच काढायचं आहे शेवटचं. एच काय असतं ई अपॉन एफ. इथं कॅल्क्युलेशन करू. एच इज इक्वल टू ई अपॉन एफ. ई किती आहे बघा 0.1, एफ किती आहे 1. मग हे किती येईल 0.1 मोलार कॅपिटल एम. ओके, लास्ट इथं लिहून टाकू 0.1 मोलार. ओके, मग हे कॅल्क्युलेशन्स व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या फास्ट. असं सिक्वेन्सने सॉल्व्ह करायचं आहे. मग लास्ट बघा तुम्हाला जमतंय का. झालं आहे लिहून, व्हिडिओ पॉज करून फास्ट लिहून घ्या. झालं आहे. मग हे लास्टचं व्हिडिओ पॉज करून फास्ट नोट डाऊन करून घ्या. सेम स्टेप्सनी जायचं आहे पुढच्या ह्याच्यात बघा. झालं. आता बघा लास्ट हे पण लिहून घेतलं आहे का बघा तुमच्या ह्याच्यात. हायड्रोक्लोरिक ॲसिड 36.5 यू 0.1 मोल 3.65 ग्रॅम पर लिटर 0.1 मोल. लिहिलेलं असेल तर ठीक, नसेल लिहिलं तर नोट डाऊन करून घ्या फास्ट. व्हिडिओ पॉज करा, नोट डाऊन करा. झालं. आता लास्टचा पॉईंट बघूया NaOH. आता NaOHचं नेम काय येणार रे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड. मग एक कॉलममध्ये सोडियम हायड्रॉक्साईड लिहून टाका. आता NaOHचं सी काढूया बघा. हे थर्ड आहे NaOH. सी काय येईल 1 × Na प्लस 1 × O प्लस 1 × H. सोडियमचं किती असतं 23, ऑक्सिजनचं 16 आणि हे 1. आणि 23 + 16 + 1 किती येईल 40 यू. ओके, मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट केलं. हे काय नवीन नाही आहे, लास्ट लेसनमध्ये तुम्ही सॉल्व केलेलं आहे 40 यू. ओके, आता इथं ग्रॅम्स डी दिलेलं नाही आपल्याला. मग डी इज इक्वल टू काय येणार क्वेश्चन मार्क. बट ई आपल्याला दिलेला आहे 1.5 मोल. ई किती दिलं आहे बघा 1.5 मोल. हा फॉर्म्युला वापरूया. ई इज इक्वल टू डी अपॉन सी. आणि नीट लक्ष द्या ई इज इक्वल टू डी अपॉन सी. ई किती दिलं आहे 1.5, डी नाही दिलेलं, सी आलं आहे 40. 40 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. 1.5 × 40 इज इक्वल टू डी. हे कॅल्क्युलेशन करा, येईल आन्सर 60 ग्रॅम. ओके, डी आपलं आलेलं आहे. इथं आलं 60 ग्रॅम. ओके, लगेच लिहून टाकलं. नेक्स्ट एफ किती दिलेला आहे 2 लिटर्स. नीट लक्ष द्या. आपण पहिल्यांदा मॉलिक्युलर वेट काढलं, किती आलं 40 सी.
डी नव्हतं दिलेलं आपल्याला बट ई दिलेलं, मग ई इज इक्वल टू डी अपॉन सी. हे सीकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार, मग डी मिळालं आपल्याला. एफ 2 लिटर दिलं आहे. आता बघा जी, पुढचं नेक्स्ट जी फाइंड करायचं आहे. आणि एच, जी काय आहे डी अपॉन एफ आणि एच आहे ई अपॉन एफ. बघा जी डी अपॉन एफ. बघा डी किती आहे 60, एफ आहे 2, मग 60 अपॉन 2 म्हणजे 30 ग्रॅम पर लिटर. आणि एच काढूया लागलीच. एच काय असतं ई अपॉन एफ. ई ऑलरेडीच दिलेलं आहे आपल्याला 1.5, मग हे 1.5 अपॉन 2 येईल, हे येईल 0.75 मोलार. ओके, मग इथं लागलीच लिहून टाकू. हे येईल 30 ग्रॅम पर लिटर आणि इथं येईल 0.75 मोलार. ओके, मग हे आधी लिहून घ्या इथलं टेक्स्टबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून. ओके, मग इथं पण तसंच पहिल्यांदा मोलेक्युलर मास कॅल्क्युलेट केलं. डी नव्हतं दिलं, ई दिलेलं, त्याच्यावरून डी कॅल्क्युलेट केलं. मग व्हिडिओ पॉज करून हे कॅल्क्युलेशन्स लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला परत ते सोडवताना लक्षात येतील फास्ट. झालं आहे. मग पुढचे कॅल्क्युलेशन्स नोट डाऊन करा. याच्यावर कळतं की D60 कसं आलं. ओके, नाही काय नाही, वरचा चार्ट व्यवस्थित बघितला ना तुम्ही ABCDEFGHचा, लक्षात येतं आपल्याला काय काय करत जायचं आहे. नुसत्या त्यात व्हॅल्यूज टाकायच्या आणि कॅल्क्युलेट तर करायचं आहे. झालं आहे लिहून. मग लास्टचा व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या फास्ट. झालं आहे. बघा परत एकदा आज काय काय बघितलं. आज फक्त आपण कॉन्सन्ट्रेशन बघितलं, व्यवस्थित ॲक्टिव्हिटी बघितली, कुठलं आंबट जास्त लागतं आहे, कुठलं कमी लागतं आहे. हे सगळं प्रपोर्शन ऑफ सोल्यूटवर लागतं, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्याला कॉन्सन्ट्रेटेड, लो असेल तर त्याला डायल्यूट म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन मोजायच्या 2 मेथड म्हणजे युनिट्स, ग्रॅम पर लिटर आणि मोलॅरिटी आपण बघितलं, मोल्स पर लिटर. ओके, मग त्याच्यावरती ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. लक्षात आलं. यात काही अवघड नाही आहे. हे वरचं इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हे सिक्वेन्स कळालं ना तुम्हाला. आणि हे सी तुम्ही लास्ट याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं आहे. मोलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे फक्त स्वतःहून. बाकी सगळे याच्यात व्हॅल्यू टाकायचं. 1 2 3 मधल्या 2 दिलेल्या असतात, ही आणि ही, मग ही काढायची, किंवा ही नी दिली ही काढायची, असं आहे. आणि एकदा हे मिळालं सगळं CDEF, ह्याच्यात नुसतं D अपॉन एफ, म्हणजे या डीला एफने डिवाइड करायचं आणि ईला एफने डिवाइड करायचं, हे लास्टचं मिळून जातं. ओके, मग इथं आपलं हे लेक्चर संपतं आहे. मग हे कॉन्सन्ट्रेशनचं व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण pH आणि युनिव्हर्सल इंडिकेटर वगैरे जे आहे ते डिटेलमध्ये बघू.